चिलिंग आल्यानंतर काय करावे याबद्दल आज मी या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉटला जर साधारणपणे 60, 70, 80% चिलिंग आले असेल तर आलेल्या चिलिंग मध्ये जर आपल्याला चिलिंग कमी करायचं असेल तर कोणता स्प्रे आणि कोणतं ड्रिप ऍप्लिकेशन करावे लागेल याबद्दल मी आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, जेणेकरून आपलं 100% चिलिंग जे आहे ते प्लॉट मधलं कमी येणार आहे. त्यामध्ये फवारणी करत असताना 100 लिटर पाण्यासाठी साधारणपणे 19 300 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम, आयडॉल 150 मिली आणि PMX मॅग्नेशियम 100 ग्रॅम या पद्धतीने आपल्याला फक्त तुषार जावे अशा हिशोबाने आपल्याला या ठिकाणी फवारणी करायची आहे. त्याचबरोबर 3 शेड्यूल सांगतो ड्रिपचे की ते 5-5 दिवसाच्या अंतरानं जर तुम्ही ड्रिप मधून सोडले तर त्या ठिकाणी आपल्याला वरती आलेलं चिलिंग पण या ठिकाणी कमी करू शकतो. त्यामध्ये पहिला डोस करत असताना साधारणपणे सल्फर 3 किलो, पेग 1 लिटर आणि त्यामध्ये देशी दारू 360 मिली प्रति लिटर याप्रमाणे पहिला डोस आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर दुसरा डोस करत असताना त्यामध्ये कळीचा चुना 2 किलो, क्लीन 20 1 लिटर आणि IBA 5 ग्रॅम या पद्धतीने दुसरा डोस या ठिकाणी करायचा आहे. आणि तिसरा डोस करत असताना त्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड 2 लिटर, टच 1 किलो आणि त्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट 7 किलो या पद्धतीने जर आपण प्रत्येक 5-5 दिवसाच्या अंतरानं 3 डोस जर या ठिकाणी केले आणि वरती जो मी स्प्रे सांगितलेला आहे तो स्प्रे घेतला तर आपल्याला या ठिकाणी 100% ज्या प्रमाणामध्ये चिलिंग प्लॉट मध्ये आलेलं आहे त्या चिलिंग मध्ये आपल्या केळीमध्ये पेशी विभाजनाचं काम पटकन वाढून त्यामध्ये पेशी विभाजनाचा रेट वाढल्यामुळे त्या ठिकाणी पेशी ज्या आहेत त्या इंज्युअर्ड होण्याचं प्रमाण कमी होतं आणि रिप्लिकेशनचं प्रमाण वाढत राहतं. त्यामुळे आपल्याला आलेलं चिलिंग पण त्या ठिकाणी कमी करता येऊ शकतं. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला फॉलो करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. धन्यवाद.